नमस्कार. आराधना चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिवाळी उत्सव म्हणजेच दीपोत्सव याबद्दल थोडीशी माहिती. दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही तर उत्सवांचे स्नेह संमेलन आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, सुरू होणारे नवे वर्ष म्हणजेच आपण त्याला पाडवा म्हणतो, आणि भाऊबीज असे 5 उत्सव 5 विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन या उत्सवात सम्मिलित झालेले आहेत. पूर्ण जाणीवपूर्वक जर हा उत्सव साजरा करण्यात आला तर मानवाला समग्र जीवनाचे सुस्पष्ट दर्शन ह्यातून मिळेल. धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. भारतीय संस्कृतीने लक्ष्मी तुच्छ किंवा त्याज्य मानण्याची चूक कधीच केली नाही. लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानली आहे. वैदिक ऋषींनी तर लक्ष्मीला उद्देशून गायलेले आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. महालक्ष्मीला मी जाणतो. ज्या विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मनबुद्धीला प्रेरणा द्यावी. सुईच्या छिद्रातून उंट निघून जाईल पण श्रीमंतीला स्वर्ग मिळणार नाही. ह्या ख्रिस्ती धर्माच्या विधानाशी भारतीय विचारधारा सहमत नाही. भारतीय दृष्टीने धनवान लोक भगवंताचे लाडके मुले आहेत. गेल्या जन्मातील योगभ्रष्ट जीवात्मे आहेत. शुचिन्ना श्रीमंता गेहे योगभ्रष्टो विजायते. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यां हिरण्यं विंध्ययं गामश्चं पुरुषाणहं. हे जातवेदस, जी प्राप्त होताच मी सुवर्ण, गायी, घोडे आणि इष्टमित्र मिळवू शकेन अशी अविनाशी लक्ष्मी मला तू दे. लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मी वान मानवाची प्रवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो. लक्ष्मीला भोगप्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोल गर्तेत गडगडत जातो, तर लक्ष्मीचे मातृवत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद मानणारा मानव स्वतःच पवित्र बनतो व सृष्टीला पावन करतो. विपरीत मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी, स्वार्थात वापरली जाते ती वित्त, परार्थे वापरली जाते ती लक्ष्मी आणि प्रभू कार्यार्थ वापरली जाते ती महालक्ष्मी. महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत येते. हत्ती हा औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरात ती पिढ्यानुपिढ्या राहिलेली आहे. रघुवंश ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे. लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्यामुळे ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे. त्यामुळे त्याचा सुयोग्य उपयोग होतो. राजर्षीचे गुणगान करणारी आपली संस्कृती फिलॉसॉफर किंगची कल्पना देणाऱ्या ग्रीक तत्वचिंतक प्लेटोच्या मनात हेच विचार खेळवते. नरक चतुर्दशी ह्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन सांगितले आहे. परपीडनासाठी वापरली जाते ती शक्ती, स्वार्थासाठी वापरतात ती शक्ती, रक्षणासाठी वापरतात ती काली व प्रभू कार्यासाठी वापरतात ती महाकाली. स्वतःच्या स्वार्थासाठी शक्ती वापरणारा दुर्योधन, दुसऱ्यांच्या चरणावर शक्ती वाहणारा कर्ण, तसा प्रभू कार्यात शक्ती हवन करणारा अर्जुन. महाभारतात ह्या 3 पात्रांचे उत्कृष्ट चित्रण करून महर्षी वेदव्यासांनी आपल्याला स्पष्ट जीवन दर्शन दिले आहे. नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी असे देखील म्हणतात. नरक चतुर्दशीची कथा अशी आहे. प्रगात ज्योतिषपुराचा राजा नरकासूर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता. त्याने स्वतःच्या जनानखान्यात 16,000 कैद्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. स्त्री उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी
उत्सव साजरा केला. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला त्यांनी प्रकाशित करून टाकले. असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला लागले. दिवाळी म्हणजे वैश्यांचा वह्यापूजनाचा दिवस, संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. ह्या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग, द्वेष, वैर, जहर, ईर्ष्या, मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तेजस्वी वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा होऊ लागला. बली दानशूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात असलेले शुभत्व पाहण्याची दृष्टी देते. कणक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो. म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णूने कणक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे 2 दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून 3 दिवसांचा उत्सव करण्याचा आदेश दिला. दिवाळीच्या दिवशी कणक म्हणजे लक्ष्मीकडे पाहण्याची पूज्य दृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्री जातीकडे आई किंवा बहीण या दृष्टीने पाहायचे शिक्षण. स्त्री ही भोग्य वस्तू नाही, तशी त्याज्य देखील नाही. ती पूजनीय आहे. ती मातृदृष्टी देणारी आहे. संस्कृतीच मानवाला विकारासमोर स्थिर राहण्याची शक्ती देऊ शकते. मोह म्हणजे अंधकार, दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान प्रकाशाकडे प्रयाण. दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचेच, पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पंत्या निरर्थक आहे. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे. धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारणे. दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमय मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा. जीवनाच्या वहीचा आढावा घेते वेळी जमेच्या बाजूला ईश कृपा राहावी यासाठी प्रभू कार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे. नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभ चिंतन करायचे. नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे पाहणाऱ्या भद्रदृष्टीची शिकवण घ्यायची आणि बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री समाज बहिणीच्या रूपात स्वीकारायचा. सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सवासमान बनेल. जय श्री कृष्ण.